प्राइम टाइम मध्ये सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। राजकोटलाही पावसाने चांगले झोडपलंय। मुसळधार पावसामुळे करमताचा बंधारा हा ओव्हरफ्लो झालाय। दरम्यान या ठिकाणी एक व्यक्ती अडकलेला होता। एनडीआरएफच्या टीमने या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलंय। तिकडे नवसारीमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसाच्या पाण्यात घरातील गॅस सिलेंडर सुद्धा वाहून गेलेले आहेत। राजकोट आणि नवसारी इथली दृश्य आपण बघतोय। गुजरातच्या काही भागाला पावसाने झोडपून काढलेला आहे। महाभयंकर पूरस्थिती निर्माण झालेली आहे। जुनागड मधली परिस्थिती, राजकोट, नवसारी या सगळ्या ठिकाणची परिस्थिती न्यूज 18 लोकमतवर आपण बघताय। करमत बंधारा ओव्हरफ्लो झाला। रेस्क्यू ऑपरेशन तिथे राबवावं लागलं आणि नवसारीत सुद्धा सगळे सिलेंडर, घरगुती वापराचे सगळे सिलेंडर पाण्यामध्ये वाहून गेलेत, पुराच्या पाण्यात वाहून गेलेत। गुजरातच्या जुनागडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसामुळे जुनागडच्या एसटी स्थानकात पाणीच पाणी झालेलं बघायला मिळालं। या पावसाच्या पाण्यात अनेक बस देखील पाण्याखाली गेल्या होत्या। दरम्यान घरात अडकलेल्या एका महिलेला एनडीआरएफच्या टीमने सुखरूपपणे बाहेर काढलंय। ही महिला घरी अडकलेली होती, तिला एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढलं, महिलेचं रेस्क्यू केलं। आणि दुसरीकडे आपण एसटी स्टँड बघताय। बस डेपो कसा नदीचा प्रवाह जसा असतो, भला मोठा नदीचा प्रवाह, तसा हा बस स्टँड दिसतोय। अर्ध्याहून अधिक बस या पाण्याखाली गेलेल्या आहेत। इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झालाय। गेल्या 4 दिवसांपासून या ठिकाणी बचाव कार्य सुरू होतं। शोध मोहीम सुरू होती, जी आता थांबवण्यात आलेली आहे। मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे। सतत कोसळणारा पाऊस आणि अडचणींच्या पार्श्वभूमीवर शोध मोहीम थांबवण्यात येणार आहे। प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। दुसरीकडे आतापर्यंत 144 लोकांना सुखरूप वाचवण्यात यश आलंय, अशी ही माहिती मिळते। काल संध्याकाळी शेवटचा जो मृतदेह मिळाला तो छिन्नविछिन्न झालेला होता। त्याच्यामुळं एनडीआरएफचं, डॉक्टरांचं, सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आपण आता जर अजून ते मृतदेह काढायला गेलो तर आपल्याला वेगवेगळे अवयव मिळतील। त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांना ब्रीफ केलं आणि जिल्हाधिकाऱ्यांचा तो अधिकार आहे, जिल्हा प्रशासनानं निर्णय घेतला। 57 लोक ही बेपत्ता आहेत। 27 लोकांचा मृतदेह आपल्याला सापडलेला आहे। 144 लोक आता मंदिरामध्ये आहेत, ज्यांचं आपण पुनर्वसन करतोय, अशी सध्याची परिस्थिती। आता 57 जी बेपत्ता आहे त्याच्यावरच निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। अत्यंत भयावह परिस्थिती आहे। शोध मोहीम थांबवावी लागलेली आहे, अशी परिस्थिती आहे, कारण आता 3 दिवसांहून अधिक काळ लोटलाय। पुढे जाऊया। इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर आता डोंगर पायथ्याला असलेल्या अनेक आदिवासी पाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। सातत्यपूर्ण पावसामुळे रायगड जिल्ह्यात अनेक आदिवासी पाड्यांभोवती धोका वाढलाय। अशाच एका पाड्यावर न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली। इथे जे चित्र दिसलं ते पाहता इथे इर्शाळवाडी घडण्याची वाट प्रशासन पाहतंय का, असा सवाल उपस्थित होतो। रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातलं हे आहे चांगवाडी। या वाडीतील लोकवस्ती 175 जणांची आहे। पण हे सगळे गावकरी सध्या त्यांचा जीव मुठीत घेऊन इथं राहत आहेत, कारण सोंडाई किल्ल्यावरील दरड ढासळण्याचे संकेत मिळत आहेत। खरं तर 2005 मध्ये इथे दरड कोसळलीही होती। आता पुन्हा एकदा तशी स्थिती निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। इर्शाळा दुर्घटनेनंतर आता अनेक गावं धोकादायक आहेत। आता आपण खालापूर तालुक्यातच आहोत। या तालुक्यातील अनेक गावं ही अति धोकादायक आहे। आता मी चांगवाडी या ठिकाणी आहे। चांगवाडीची जर आत्ता परिस्थिती पाहायला गेलं तर 2005 साली या ठिकाणी दरड खालती आली होती। याच्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। मात्र हा सगळा डोंगर जो आहे हा खचलेला डोंगर आहे। 2005 साली हा डोंगर खचलेला आहे। 2 वर्षापूर्वीच काही माती जी ही खाली आली होती आणि ही सर्वत्र आपण जी दगड बघतोय ही दगड 2005च्या दरड कोसळण्यामध्ये ही सगळी खालती आली होती। चांगवाडीत मोठ्या संख्येने लहान मुलं राहत आहेत।
त्यामुळे या गावकऱ्यांना मुलांच्या भविष्याची चिंता सतावते. इर्शाळवाडीप्रमाणे आपल्यावरही संकट कोसळू शकतं अशी भीती असल्यानं ग्रामस्थ रात्रीच्या रात्री जागून काढतात. आता तरी आम्हाला रात्रीच्या मग कुठल्या टायमाला झोपण्याला कारवरती एक मोठा डबर थांबलेला आहे. तो कधी सटकू शकतो आणि कधी वाडीवरती येऊ शकतो. त्याच्या सोलोप्याने माती पण कधी पण येऊ शकते गावामध्ये. झोप नाही लागत. रात्रीची मुलं घेऊन यंगत आम्ही बसतो. कारण कशी रात्रीचे जर झाला मेलेला माणूस झोपलेला माणूस एक काय माणूस बघ रात्रीचा काय आलाच आपल्या घरावरती नाही ना बघणार. मग घाबरलच ना माणूस. भीती वाटते. आम्ही रात्री पण जागेच होतो. रात्री जागेच होतो. तेवढी पोरं घेऊन यंगत राहिलेलो आम्ही. लय भीती वाटते अशी माती आली का. चांगवाडीतील वाढता धोका. चांगवाडीत 2005 साली सोंडाई किल्ल्यावरची दरड कोसळली. त्यानंतर 2020 पासून किल्ल्यावरची माती घसरतेच आहे. सध्या सोंडाई किल्ल्याच्या डोंगरावर मोठमोठ्या भेगा पडल्यात. त्यामुळे इथे कधीही दरड कोसळण्याची भीती आहे. इथल्या रहिवाशांनी या संदर्भात प्रशासनाला वेळोवेळी कळवलंय, पण प्रशासनाकडून दुर्लक्षच केलं जात आहे असा नागरिकांचा आरोप आहे. आता मात्र चांगवाडीकडे तात्काळ लक्ष दिलं गेलं नाही तर इथेही इर्शाळवाडी पुनरावृत्ती होण्याची भीती आहे. आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा तोच सगळा भाग आहे जो खचलेला आहे. ह्या आपण जर पाहायला गेलं तर ह्या दोन अशा बाजू पडलेल्या आहेत. त्यामुळे हे चांदवाडी गावातले लोक जे आहेत हे कधीही मृत्यूच्या छायेत येऊ शकतात. आम्हाला रात्रभर झोप लागत नाही, आम्हाला मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय, अशा प्रकारच्या भावना या नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं या सगळ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलणं अधिक गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, रायगड. कोल्हापुरात पावसाचा जोर कायम असून पंचगंगा नदीनं इशारा पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. 37 फुटांवरून पंचगंगा नदी वाहत असून इशारा पातळीच्या दिशेने नदी पातळीत वाढ होतीये. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट इथं पाणी पात्राबाहेर पडतंय. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आता पाणी शिरायला लागलंय. महापालिकेच्या वतीने कोल्हापूरमधील नागरिकांचं स्थलांतर करायला सुरुवात झालेली आहे. 43 फुटांपर्यंत नदीची पातळी गेली तर महापुराचा विळखा बसणार आहे. जिल्ह्यातले 78 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. गगनबावडा मार्ग कोकणाचा संपर्क त्या मार्गाने जाणारा जो कोकणाकडे संपर्क आहे तो तुटलेला आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं होणारी वाढ पाहता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. ज्या मार्गावर आणि बंधाऱ्यावर पाणी आलेलं आहे असे सगळे मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सध्या जोरदार पाऊस आहे. यामुळे दरड कोसळण्याची भीती आहे. दरड कोसळण्याचं प्रमाणही वाढलंय. असाच काहीसा प्रकार मोरेवाडीत उघड झालाय. सातारा तालुक्यातील मोरेवाडी या ठिकाणी डोंगराला भेगा पडून काही भाग खचल्याचं समोर येत आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्याची गरज आहे. तशा हालचालीही सुरू झाल्या आहेत. सातारा तालुक्याच्या पश्चिमेला तारळी धरणाला लागून असलेल्या मोरेवाडी गावावर सध्या भीतीचं सावट आहे. कारण गावाजवळच्या डोंगराला मोठ्याला भेगा पडल्या. हा डोंगरच काळ बनून उभा राहिलाय. डोंगराला भेगा पडल्यानं डोंगरावरचे मोठे दगडही काही फूट पुढे सरकले. डोंगरावर नेहमी येणाऱ्या काही लोकांच्या हे निदर्शनास आल्यानंतर गावात भीतीचं वातावरण आहे. मोरेवाडी गावाच्या लगत असणारा डोंगर खचल्याचं चित्र पाहायला मिळतं. यामुळे या गावातले नागरिक भयभीत आहेत. यांना सध्या शेल्टर शेडमध्ये ठेवण्यात आलंय. मी आता या डोंगरावर उभा आहे. तुम्हाला इथलं मी दृश्य आणि इथली परिस्थिती दाखवतोय. तुम्ही हे पाहू शकता. या डोंगराला अक्षरशः मोठ्या भेगा पडून इथली मोठी दगड आहेत ही खचलेली आहेत आणि घसरलेली आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो डोंगर आहे याच्या लगत खाली हे मोरेवाडी गाव आहे आणि याच डोंगराला भेगा पडलेल्या आहेत. मोरेवाडी गावातील 23 कुटुंब सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत. मात्र शेल्टरमध्ये असलेल्या गावकऱ्यांकडून आता इर्शाळवाडी सारखी दुर्घटना होण्याआधी
कायमस्वरूपी पुनर्वसन करा अशी मागणी केली जाते. आमच्या जीवनाची जी दशा आहे ना अतिशय, आम्ही म्हातारी माणसं सुद्धा थरा 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 कापतो. काय होईल आमचं म्हणून त्यांनी. तेव्हा आमची विनंती आहे सरकारला, आमचं पुनर्वसन हे झालंच पाहिजे. शासनानं आम्हाला वेळोवेळी मदत केली, सतत आम्हाला सहकार्य करतात. आपत्ती पाऊस आला की घर बांधल्यासारखं होते, पाऊस आला की माकड जसं घर बांधतं तशी पद्धत होते, आणि पाऊस गेला की आम्ही मग उघड्यावर पडतोय असं होते. त्यासाठी आमचं पुनर्वसन कुठेही जमिनीसह पुनर्वसन करावं ही आमची अपेक्षा आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे 41 गावं दरड प्रवण क्षेत्रात येतात. मोरेवाडी त्यातीलच एक आहे. इर्शाळवाडी घटनेनंतर सातारा प्रशासन अलर्ट झालंय आणि तुर्तास मोरेवाडीचं संकट टळलंय. पण आता या ग्रामस्थांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांच्या मनातील भीती घालवण्याची गरज आहे. साताऱ्याहून सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. झी मराठीवरील अवधूत गुप्ते यांचा खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. दरम्यान फडणवीसांनी या कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या राजकीय विषयांवर भाष्य केलं. या कार्यक्रमात त्यांनी एक मोठंही वक्तव्य केलंय. शरद पवार यांची मुख्यमंत्री म्हणून सुरुवात ही भारतीय जनता पार्टीमुळेच झाली असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 1978 मध्ये भाजपनं समर्थन दिलं नसतं तर पुलोदचं सरकार स्थापनच झालं नसतं असंही यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले. 1978 पवार साहेब वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळात होते. 40 लोक घेऊन बाहेर पडले. आम्ही विरोधी पक्षात होतो, भारतीय जनता पार्टी. आमच्या सोबत आले आणि सरकार स्थापन केलं पुलोदचं. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात होते, 50 लोक घेऊन बाहेर पडले, आमच्या सोबत आले, सरकार स्थापन केलं. जर पवार साहेबांनी जे केलं ती मुत्सद्देगिरी असेल तर शिंदेंनी केलेली बेईमानी कशी होईल? ती पण मुत्सद्देगिरीच आहे. त्यामुळे डबल स्टँडर्ड्स करता येणार नाही. तर पवार साहेब म्हणाले खरंच आहे, मी प्राथमिक शाळेतच होतो, पण इतिहास थोडी बदलता येतो. इतिहासामध्ये हे तर स्पष्टच आहे ना की तुम्ही वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळातनं, म्हणजे सांगायचं झालं तर सकाळी वसंतदादांना भेटले आणि सांगितलं की आम्ही सगळे सोबत आहोत, आणि 12 वाजता 40 लोक बाहेर पडले आणि त्यांनी सरकार बदललं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जर ती मुत्सद्देगिरी होती तर शिंदेंनी केली ती मुत्सद्देगिरी होती. त्यामुळे मी जे बोललो तेच ते बोलले आहेत. बरोबर. पवार साहेबांची मुख्यमंत्री म्हणून सुरुवातच भारतीय जनता पार्टीमुळे झाली. आम्ही समर्थन दिलं नसतं त्यांचं सरकारच झालं नसतं. निधी देण्यावरून राज्यात पुन्हा आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय. निधी देण्यात सापत्न वागणूक दिली जात असल्याचं अंबादास दानवे म्हणाले. आमच्या आमदारांना अजूनही निधी दिला जात नसल्याचं दानवे म्हणतायत. दरम्यान यानंतर फडणवीसांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलं. इतरही आमदारांना निधी दिल्याचं त्यांनी म्हटलंय. आम्ही म्हणत नाही चला यांना 50 दिले ना आम्हालाही 50 द्या. 40 तर द्या, 30 तर द्या, 20 तर द्या. परंतु अशा पद्धतीनं निधीचं वाटप होत असेल तर ते अन्याय आहे. कारण आपला वैचारिक विरोध आहे, आपली व्यक्तिगत दुश्मनी कोणाची असली नाही पाहिजे असं आमचं मत आहे. जर असं ठेवत असेल तर मला वाटतं तुम्हाला उत्तर तर द्यावं लागेल. आम्ही काय लोकांना सांगतो की हे देतच नाही म्हणून लोक तुम्हाला शिव्या देतात. असं आहे की केवळ त्यांनाच दिलेले नाहीत, भाजप सेनेच्या लोकांनाही दिलेले आहेत आणि इतरही काही आमदारांना दिलेले आहेत. सगळ्यांना हा निधी दिलेला आहे. त्याच्यामुळे केवळ त्यांना दिलाय असं म्हणणं योग्य होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे कायमच ओळखले जातात. सोबतच ते सरकारी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावण्याकरताही सर्वश्रुत आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला. सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी परखड भाष्य केलं. सरकारमध्ये फायनान्शियल्स ऑडिट जेवढा महत्त्वाचा त्यापेक्षा जास्त परफॉर्मन्स ऑडिट हे अधिक महत्त्वाचं असं गडकरी म्हणाले. यावेळी बोलताना गडकरींनी त्यांच्या खास शैलीत टोलाही लगावला. हमारे
सरकार में फाइनेंशियल ऑडिट इज़ वेरी इंपॉर्टेंट, बट परफॉर्मेंस ऑडिट इज़ मोर इम्पॉर्टेंट देन फाइनेंशियल ऑडिट। हमारे गलत निर्णय लोगों को तकलीफ देते हैं और जिसके कारण उनके जीवन में कारण न होते हुए तकलीफें बढ़ती हैं। मैंने अभी इनकम टैक्स मैडम के पास एक केस भेजी, उदाहरण के लिए बताता हूँ। उन्होंने एक फ्लैट खरीदने के लिए बैंक से लोन लिया, पति पत्नी ने दोनों, पर वो लोन में एक एंट्री हुई, एक नहीं हुई, तो इनकम टैक्स में उसको इनकम करके ऐड करके उसके ऊपर टैक्स लगा दिया 40 लाख रुपए। वो पहले ही लोन का हफ्ता दे नहीं सकता, जबकि उसको टैक्स लगा, क्योंकि वो वेरीफाई करते हैं तो पता चल जाता कि ये बैंक से आए हुए लोन की अमाउंट उसके बिल्डर को गई है, वो ऐड हुई है। कभी कभी छोटे छोटे कामों से हमारे देश का भी नुकसान होता है और विशेष रूप से जनता को भी उसकी तकलीफ सहन करनी पड़ती है। और इसलिए आप सब लोग अब सरकार की नए रोजगार में जा रहे हो, तो मैं आग्रह से कहूँगा कि आपके परफॉर्मेंस ऑडिट इज़ मोर इम्पॉर्टेंट। कुछ लोग ऐसे होते हैं वो केवल कानून की बात करते हैं, पर कानून का अर्थ होता है कि देयर इज अ डिफरेंस बिटवीन लेटर एंड स्पिरिट, और कानून के स्पिरिट को जो नहीं समझते हैं वो काम नहीं कर सकते। मैं बहुत लोगों को, अच्छे अच्छे अधिकारी को कहता हूं कि आप वीआरएस क्यों नहीं ले लेते। आप डिपार्टमेंट में आएंगे नहीं तो भी हमारा काम ज़्यादा गति से होगा। आप आकर तकलीफें बढ़ती है, चलने वाले काम को आप पंक्चर करते हो। तो स्वाभाविक रूप से पॉजिटिविटी, ट्रांसपेरेंसी, करप्शन फ्री सिस्टम एंड टाइम बाउंड डिसीजन मेकिंग प्रोसेस, ये आपके करियर में आप जरूर याद रखिए। मैं अक्सर कहता हूँ, आई लाइक पीपल हु कैन गेट द थिंग्स डन। हमारे यहाँ एक बहुत बड़े अधिकारी है मेरे डिपार्टमेंट में, आईआईटी इंजीनियर है। कोई भी फाइल गए कि 3 महीने अध्ययन ही करते हैं। तो मैंने उनको बुलाकर कहा कि ये रिसर्च और ट्रेनिंग इंस्टीट्यूट है, उसके डायरेक्टर बन जाओ, यहाँ तुम्हारी ज़रूरत नहीं है। आपने एक बार गलत निर्णय किए तो भी चलेगा, अगर आपका इंटेंशन साफ है और मिस्टेक्स बोनाफाइड है तो। पर निर्णय नहीं करना, फाइल को 3-3, 4-4 महीने दबा के रखना, ये बात ठीक नहीं होती। बिनधास्त आणि सडेतोड विधानांकरता परिचित असलेले राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील थेट कलाकारांनाच त्यांनी चॅलेंज दिलंय। महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय बदलांमुळे नेत्यांना दिवसातून 4 वेगवेगळे कार्यक्रम करून अभिनेत्यांप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका साकाराव्या लागतात, सगळ्यांची मनं जिंकावी लागतात, असं विधान गुलाबरावांनी केलं। त्यामुळे गुलाबरावांना नेमकं सांगायचंय तरी काय आणि त्यांचा निशाणा कुणावर होता, अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। आपला आमच्या जॉबमध्ये काही त्रास नाही। मी तर नेहमी सांगतो की एका नाटक कलाकाराने आमच्या पुढाऱ्याबरोबर ती बरोबरी करून दाखवली। एखाद्या नटानं आमच्या सारखं एखाद्या नटानं आमच्यासारखी ऍक्टिंग करून दाखवली। हा जरी विनोदाचा भाग असला तरी हा आमचा पण एक जॉब आहे, तो जनतेच्या विकासाकरता। या सगळ्या सविस्तर घडामोडींसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।